काय नाव आहे तुमचं? मी राजेंद्र सोपान लोमटे, गाव? गाव कावळेवाडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद. काय झालं प्रकरण? काय झालं? प्रकरण मला, मी इंद्रेश्वर कारखान्याला कामाला असतो. त्या दिवशी संध्याकाळी कुण्या दिवशी काय झालं? बुधवार तारीख? तारीख 7 का 8 तारीख आहे. 8 तारखेला मला फोन आला. कुणाचा? ॲडव्होकेट वकील साहेब माझे मेवणे अजित खोत यांचा फोन मला आला 11:15 दरम्यान की असं झालेलं आहे. काय झालं? मुलाला चोरीच्या आरोपाखाली तिथल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरने मारहाण केलेली आहे बेदम. कुठं मारहाण झाली वगैरे काय सांगता? कारखाना साईटवर गाडी तळाला. कुठल्या कारखान्यात? तेरणा कारखाना कुठला? ढोकी. तिथं चोरीच्या आरोपाखाली कशाची चोरी? काय मोबाईल चोरीच्या ह्याच्याखाली त्याने संशय घेतला म्हणून त्याला मारहाण केलेली आहे कोणी केली होती? ट्रॅक्टर ड्रायव्हरने. कुठे होते ते काय माहिती झालं? ते काय माहिती नाही. मग नंतर काय झालं? ती मारहाण झाल्याच्या नंतर मला पण त्या 8 तारखेच्या संध्याकाळी फोन आला की असं झालेलं आहे, तुम्ही ताबडतोब. कधी झाली ती मारहाण? कोणत्या तारखेला? 7 तारखेला मारहाण झालेली होती. 8 तारखेला मला किती फोन, वाजता झाली? 8च्या नंतर ते चालू होतं त्यांचं. रात्री का दिवसा? रात्री. मग त्याच्यावर मला संध्याकाळी म्हणजे 8 तारखेला फोन आला मला. मग मी तिथून निघालो. मला कारखान्याच्या गाडीनं मला इथं आणून सोडलं. मी इथं आल्याच्या नंतर मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. तर तिथं गेल्याच्या नंतर बघितलं तर सगळं माझ्या मुलाच्या अंगावर सगळं वळ, उसानं काठीनं मारलेलं होतं का काय कशानं मारलं. बरं एकही जागा अशी शिल्लक राहिलेली नव्हती की तिथे त्याचा काळा निळा अंग राहिलेलं होतं. त्यांच्या मारण्याचा हेतू काय, की माझा मुलगा वारला, त्यांचा हेतू काय होता ते काय माहीत. माझ्या मुलाला मारण्याचाच उद्देश होता त्यांचा. त्यांनी डायरेक्ट फोनच केला. पोलिसांनी काय तक्रार घेतली? पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे. 4 आरोपी, ढोकी पोलीस स्टेशन, 4 आरोपी पकडलेले आहेत त्याने. मग आता काय मागणी आहे? मला फक्त न्याय मिळावा. का तर आमचं जे दुसरं साधन कुठलं होतं तेवढी मोलमजुरीने यायचं आहे. त्याच्यामुळं आम्हाला कुठलंच काय नाही. त्याच्यात आम्हाला फक्त इथून पण न्याय द्यावा. आणि आरोपीला कडक, मुलगा एकच होता. त्यांना लग्न झालं होतं ना? मुलाचं लग्न झालेलं होतं. मुलाला एक मुलगी आहे. काय नाव तुमचं? सागर लोमटे, गाव? कावळेवाडी. काय प्रकार झालं होतं बरं? तुम्ही ती ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही तिथे स्वतः गेलते का? हां, मी स्वतः गेलो पुन्हा. काय प्रकरण झालं? किती वाजता? मी तारखेची घटना आहे? ही घटना 8 तारखेची पहाटेची घटना आहे. मी एक ट्रॅक्टर खाली करून बाहेर निघालतो कारखान्यातून. मग तिथं गोंधळ दिसला. एक 5-10 पोरं होत. 8 तारखे दिवशी सभा झाली. 8 तारखे दिवशी मी 8 तारखे दिवशी पहाटेच टायमिंग होता. मी ट्रॅक्टर खाली करून बाहेर निघालतो कारखान्यातून. बाहेर थोडं मोरी आलो तर गोंधळ दिसला. गोंधळ दिसल्यावर मी तिथं ट्रॅक्टर उभा करून तिथं थांबलो. तर बघितलं कोण आहे तर मारत होते 5-6 जण ते एका माणसाला. तर त्यासाठी मी खाली उतरून बघितलं. पुन्हा गेलो जवळ तर तो आमच्या गावाला निघाला. मग त्यांना मारू नका म्हणलं मी. कोण गावाला निघाला? जो मारत होता त्या माणसाला तो आमच्या गावाला होता. हां, गावातला माणूस. हां, मी त्याला ओळखलं. मग त्याला मारू नका म्हणलं. तर त्याने लय मारलं होतं. असं मारलं तर हां, मार खाणारा अमर लोमटे, मयत झाला अमर लोमटे. मी त्याला ओळखलं ते मार खात असताना. मग मी त्याला म्हणलं मारू नका, हे माझा गावाला आहे. तर पण त्यांनी मारत होते. तरी पण त्याला मी सांगून सोडून त्याला घेऊन आलो. त्याने असं मारलं होतं बेदम की त्याचा जीव जावा अशा परिस्थितीमध्ये तो मारला होता त्याला. उसानं काठीनं कशानं मारत होते तिथं. उसात एरडाचं ऊस गाडीतलं ऊस उपसून मारत होते त्याला कारखान्यामधलं तिथे. मग मी ओळखलं त्याला. गाडीत घेऊन टाकून गावाकडे घेऊन आलो पहाटे. हां, पहाटेपर्यंत रात्रीपासून काय तर चालू होतं त्यांचा काला. 8 वाजल्यापासून 8-9 वाजच्या नंतर चालू झालं होतं ते. कुणी नाही. मी कारखान्यातून बाहेर निघालो खाली होऊन. तर तिथं आल्यावर पुन्हा गोंधळ दिसला म्हणून थांबलो. मग पण ती चर्चा ऐकली इथं असं की 8 वाजल्यापासून एक चोर म्हणून संशयित म्हणून पकडला आहे
आणि त्याला मारहाण चालू आहे. मग मी ती बघण्यासाठी ट्रॅक्टर बाक उतरून तिथं गेलो. तर तो बघितला मी जाऊन समोर, तर तो ओळखीचा निघाला, तो आमच्या गावालाच निघाला, अमोल लोमटे. मग हे मी ओळखीतो म्हणलं मी ह्याला, मारू नका म्हणलं, आमच्या गावाला आहे, तुमचं काय असेल ते बघू म्हणलं, पण मारू नका. कशा स्थितीत पाहिलं तुम्ही त्यांना? बेदम मारहाण, म्हणजे तो बेशुद्ध स्थितीमध्येच असले होता, तो गेले बेशुद्ध पडले झाला तो. बोलणं वगैरे काय झालं तुमचं? त्याचं बोललो तो, हा असं उठवलं हलवून, तो एक पदाला बोललो, थोडं ऊन केलं त्यांनीच मला बोललं, काय झालं? त्यानं मला थोडं ओळखलं, काय ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हता तो, इतका बेदम मारले होते त्याला. कसं केलं मग? मग त्याला उचललं मी, माझं ट्रॅक्टर होतं, मी ट्रॅक्टरमध्ये टाकलं त्याला, ट्रॅक्टरमध्ये टाकून घरी आलो इथं, पण घरी द्यायचं कोण नव्हतं. मग ह्याला घरी झोपवलं मी तसंच, आणि मी गेलो मी आपल्या ट्रॅक्टर घरी. त्याच्या तर घरी आणून विचारलं असेल ना त्यांनी? हां, त्याला सकाळी आणलं, विचारलं त्याला, तिथं आणून टाकलेलं, त्याला विचार काय झालं नेमकं होतं. तो म्हणला मी मधून चलत येलो होतो म्हणला, आमच्या गावच्या रस्ता एक मधून आहे कारखान्याच्या साईडला, पाऊल रस्ता, मग तो मधून येलो होता म्हणला, एक 4-5 जण आले म्हणला माझ्यापाशी, आणि मोबाईल घेतल्या संशय म्हणून मारहाण चालू केली म्हणला मला. मग काय नाही म्हणला, मी त्यांचा मोबाईल घेतला नाही, काय नाही, मी 10 रुपये तुम्हाला थोडी घेतली होती म्हणला, मी मधून चाललो होतो मला चलत. मग ते आले मारहाण, डायरेक्ट मला मारहाणच केली म्हणला, मोबाईल चोरला म्हणून. मग मी त्याला बोललो असं, त्याला घरी टॅग ठेवलं इथं, विचारलं होतं त्याला. मग मी पुन्हा नंतर मी माझ्या कामासाठी, मी ऊसतोड धंदा आहे माझा, ट्रॅक्टर मालक बी आहे, तोडणी बी. मग मी गेलो आपलं सकाळी पुन्हा फडावर, मग ट्रॅक्टर भरलं सगळं, दुपारी 4-5 वाजता कारखान्यात नेऊन यार्डात लावलं. नंतर पुन्हा घरी आलो मी. मग नंतर पुन्हा इथं आलो मी त्याला भेटण्यासाठी, बघण्यासाठी काय कसं आहे तुम्ही. तर तो म्हणला मला त्रास व्हायला आहे दवाखान्यात जायचं, इथं घरी त्याच्या कोण नव्हतं. मग पुन्हा मी त्याला इथं एक जणाला अमोल म्हणून एक मित्र आहे माझा, शिकरे, त्याला बोलवलं. मग अशा दोघांनी मिळून आम्ही त्याला इथून उचललं, ढोकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकी ते नेले सुरुवातीला. तर तिथे ढोकीमध्ये गेल्यानंतर हे म्हणलं ह्याची परिस्थिती जरा क्रिटिकल आहे, ह्याला डायरेक्ट धाराशिवला न्यावं लागेल म्हणली. मग त्यांनी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून दिली, तिथून ऑक्सिजन लावून दिला ते त्यांनी प्राथमिक उपचार केंद्र ढोकीतून. तिथून घेऊन आम्ही धाराशिव इथे गेलो. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काय कारण आहे मृत्यूचं कारण? मृत्यूचं म्हणजे त्यांनी संशयित म्हणजे असे मारलं की तो मारावा, ह्या स्थितीमध्ये खूनच केला एक प्रकार, त्यांनी खून करण्याच्या हेतूनच मारलं त्याला, आणि मारल्यामुळे त्याचा खून झाला. खूनच तिथे गेलो, तिथं त्यांनी आहे का त्या हेतून असं मारत, तिथं मग त्यांना सोडताना म्हणतो मारू नका, ह्याला मारायचं, जीवच मारायचं म्हणत होते मला, ह्याने आमचा मोबाईल चोरला, मग खूनच करतो असं येतो, पण त्यांनी मारलं होतं. ह्याचा उपचार त्याचा मृत्यू झाला. पण शेवटी त्यांनी खून करायच्या उद्देशानेच मारहाण केली ती, फक्त खूनच व्हायचा ह्या उद्देशाने मारहाण केली त्याची, आणि ह्या कुटुंबियाला ह्याचा न्याय मिळावा. पोलिसांनी काय करावं? पोलिसांना कारवाई केली, त्यांनी पकडले 4 आरोपी, आणि काय ते ढोकी पोलीस स्टेशन. काय नाव तुमचं? मी ॲडव्होकेट अजित विश्वनाथ खोत, गाव? गाव कावळेवाडी, मी राहतो धाराशिवला. काय प्रकरण झालं? 8 तारखेला सायंकाळी मी ग्रामपंचायत कावळेवाडी इथे बसलो होतो. त्यावेळेस मला किरण शिंदे हा ग्रामपंचायतमध्ये आला आणि मला की वकील साहेब तुमचा मोबाईल बंद लागतोय. अमोल शिकरे आणि सागर लोमटे हे आणि वैभव खोत हे तुम्हाला फोन करतायत की असं असं झालं की अमरला खूप मोठी मारहाण झाली आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटल ढोकीला नेलेलं आहे. त्यानंतर मी म्हणलो ठीक आहे, मी तात्काळमध्ये तिथं पोचतो. तिथं पोचलो असता बघितलं तर ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी होती आणि ॲम्ब्युलन्समध्ये त्याला गाडीत घातलेलं होतं. मी त्यावेळेस विचारलं काय झालं आहे सागरला वगैरे, त्यामुळे ऑक्सिजन लेवल फार कमी झाले, त्याला मारहाण प्रचंड झाली आहे म्हणले. ठीक आहे, मग आम्ही लगेच त्याला ॲम्ब्युलन्समध्ये सिव्हिल हॉस्पिटल धाराशिवला त्या ठिकाणी शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर उपचारादरम्यान 10 ते 15 मिनटामध्ये त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळेस ते मृत्यू झाला त्यावेळेस सागर लोमट्याला मी सगळी चौकशी केली की ही कशामुळे मारहाण झाली, काय झाली. तर ह्याचा प्रकार असा होता की त्याने जी माहिती मला त्यावेळेस सांगितली की बाबा 7 तारखेला संध्याकाळी 10च्या दरम्यान तो तेरणा कारखान्याच्या जिथं वाहनतळ आहे त्या ठिकाणी थांबला होता आणि येत असताना तिथल्या काही ट्रॅक्टर ड्रायव्हर 5-6 लोकांनी त्याच्यावरती मोबाईल चोरीचा संशय घेऊन त्याला रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत उसाने लाकडाने बेदमपणे लाथाबुक्क्यानं मारहाण केली, अशा पद्धतीचं माहिती मला दिली. आणि त्यानंतर ती मारत असताना ह्याला खलासच करून टाकता अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरत होते. आणि त्याच्यानंतर मी त्यांना एकट्याला गाडीत घालून गावाकडे आणलं आणि गावाकडे आणून त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्याला झोपवलं. त्याच्या घरामध्ये त्याचे कुटुंबीय इथं राहत नसल्यामुळे तो एकटा त्या ठिकाणी होता.
आणि म्हणला मी सागर लोमटे म्हणला की माझं हातावरलं पोट आहे, त्यामुळं मला शेतीचं ऊसतोडीसाठी जावं लागतं. तो पहाटेच सोडल्यानंतर तो पहाटेच एक 5च्या दरम्यान तो ऊसतोडीला गेला आणि सायंकाळी जेव्हा 7-6:30च्या दरम्यान तो पुन्हा गावात आला, त्यावेळेस तो पहिल्यांदा अमरची चौकशी करायला गेला. त्यावेळेस अमरने त्याच्याकडे त्याच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये सांगितलं की मला खूप त्रास व्हायला. नंतर ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आला आहे. तो उपचारादरम्यान मयत झाल्यानंतर मी माझे मेहुणे राजेंद्र लोमटे यांना तात्काळ फोनवरती कळवलं आणि फोनवरती कळवून त्यानंतर ते सकाळी आले आणि त्यांनी ती प्रत्यक्ष प्रेत वगैरे पाहिलं. या तेरणा कारखाना परिसरातील जे वाहनतळावरले जे ट्रॅक्टर ड्रायव्हर होते, या लोकांनी दारू पिऊन अमानुषपणे त्या अमरचा खून करावा ह्या दुष्ट हेतूने त्याला रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत परत येऊ मारहाण केले असल्याचे प्रत्यक्षदर्शनी काही साक्षीदार त्या ठिकाणी मला रात्री सांगत होते. व्हिडिओ पण आहे, त्याचा व्हिडिओ पण त्या ठिकाणी केलेला आहे, जो सगळीकडे व्हायरल झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ देणार का मला? हो, आम्ही देऊ आहे ना, त्याची काय अडचण नाही. सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि जर व्हिडिओ जर आपण तो बघितला तर त्या आरोपीचं त्याला मारण्याचा हेतू हा त्याचा खून करण्याचा होता हे प्रथमदर्शनी दिसून येतं. दुसरी बाब अशी आहे की त्याला मारत असताना त्या मारहाण केल्यावर त्या व्यक्तीची किती प्रकारे हेळसांड केली हा तो व्हिडिओ बघितला नसेल. म्हणजे ते काय दिसतंय? नाही, व्हिडिओमध्ये कोणतरी त्याला पेट्रोल टाकतो म्हणतंय, कोण मीठ आणा म्हणतंय. म्हणजे 5-6 लोकांनी ते एकटा बघून त्याला बेदमपणे मारहाण अशा हेतूने दुष्ट हेतूने केली की त्या व्यक्तीचा खूनच त्या ठिकाणी झाला पाहिजे. मला एकच सांगायचं की अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ज्यांनी कायद्याचा भंग करून या लोमटे कुटुंबियाचा एकुलता एक दिवा होता. काय नाव होतं त्या मुलाचं? अमर लोमटे. त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला 6 महिन्याची मुलगी आहे आणि आज ते कुटुंब वाऱ्यावरती बसरलेलं आहे. आणि ह्याला कारणीभूत असणारे हे 5-6 नराधमापैकी ढोकी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 37/2024 प्रमाणे 302 खाली रात्री नोंदवून तात्काळमध्ये त्याच्यावरती कारवाई करून 4 आरोपींना रात्री अटक केलेला आहे. आणि पोलीस रात्री उशिरापर्यंत गुन्हा, आज पहाटे गुन्हा नोंद झालेला आहे. आणि पोलिसांनी तात्काळमध्ये कारवाई करून त्या ठिकाणी आम्ही तिथं ठाण मांडून रात्री बसलो होतो. 4 तासात अवघ्या त्यांनी आरोप पडले. आम्ही रात्री 7-7:30 वाजता पोलीस स्टेशनला आम्ही गेलेलो होतो. आम्हाला रात्री पहाटे 4:30 वाजता आम्ही घरी आलो. दरम्यानच्या काळामध्ये गुन्हा नोंद करून पोलिसांनी तात्काळमध्ये त्या ठिकाणी कारवाई केली आणि 4 आरोपींना अटक त्या ठिकाणी केलेले. उर्वरित आरोपी ही तात्काळ पोलीस मशिनरी त्या ठिकाणी अटक करेल याची मला निश्चित खात्री आहे, कारण तपासाची दिशा अतिशय योग्य दिशेने आहे. या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत, परंतु ते साक्षीदार पुढे येत नव्हते भीतीपोटी. ते आता इथून पुढच्या काळामध्ये रात्रीपासून बोलतायत की आम्ही बघितलं होतं साहेब. ते पोलिसापुढे सांगत होते. ते पोलीस त्याच्या बाबतीमध्ये योग्य तो तपास करतील. परंतु प्राथमिक भूमिका अशी आहे की आज ह्या मोलमजूर लोकांचं पोट जगावं म्हणून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू झाला, ज्याच्या माध्यमातून लाखो लोकांचं त्या ठिकाणी भलं झालं. असं असताना अशा दुष्ट व्यक्तीच्या कृत्यामुळं तिथं आमच्या गावचा एक तरुण त्या ठिकाणी बळी गेला, हे मात्र खेदाने या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि दुसरी गोष्ट असं आहे की माझ्या कुटुंबातलं हा व्यक्ती गेलेला आहे. अशा व्यक्तीला कडक शासन आणि त्याला जन्मठेप किंवा फाशी होईपर्यंत मी त्या ठिकाणी शांत बसणार नाही आणि न्यायालयामध्ये याच्या पद्धतीमध्ये त्यांची बाजू निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करीन, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. डोळे उघड शर्ट कुठे शर्ट कुठे मोबाईल कुठे पाय पाठ केली असं माणसासारखं बस जरा पाठ झाली तुझ्या मायचा दाना तुझ्या मी आणलं नाही मीठ आहे का मीठ मोबाईल चोरला गेला माझा आयफोन मीठ अगर निर्मा आहे का सांगते का फुग मायचा दाना मी नाही
निर्मागर मिठाई का तापवायला रे त्याला सोड पेट्रोल ना थोडं इकडे म्हणा इकडे 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 एक मिनिट बरं त्याच्या बोच्यातून तुम्ही इतकं हल्लं का त्याला की बोललंच पाहिजे पेट्रोल टाकले हा खरंच काढू दे सांगते या बाटलीत काढू असा पालता करा तुम्हाला सांगतो एकानं असं आणले मी कडा एक नवरा होता थोडा आधी थांबा गाडी आली का फोडल्यात का आता कोणी फोडल्यात काय माहिती हे चोर आहे कारखान्यावर एकच आपल्या मुकादम अरे त्या दिवशी अरे ऐक ना दुसरंच होतं तू ऐकून तर घे की आपल्या मुकादम मला 3 दिवस तेल नव्हतं गुड तेल खायला आपल्या मुकादमाला 3 दिवस तेल नव्हतं शर्ट मागायला लागलाय ते शर्ट का तुझ्या आईच्या पुच्छ लागायला लोकांना तुझ्या आईला आंब्र्याला फोन लाव का आंब्र्याला अलीकडे उठून बस बस जरा जाळावर उठून बस आता हाणू देत नाही मी नाही हाणू देत कोणाला हाणू देत नाही म्हणलं ना उठून हाणून देत नाही मी तू उठून बस झोपू नको फक्त उठून ती शेट उठून बसविलं रे मारित नाही त्याला मी गप्प खाली